या कार्यक्रमाचे प्रायोजक पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी, पुणे. श्रोते हो नमस्कार. पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी प्रस्तुत त्वचा रोग आणि आयुर्वेद या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की त्वचा आणि त्वचेला होणारे विविध आजार, रोग, त्वचेबद्दलच्या समस्या या सगळ्याची माहिती या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. आयुर्वेदामध्ये यासाठी काय सांगितलंय हेही आपण जाणून घेणार आहोत. आणि हे सगळं सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी येथील सुप्रसिद्ध वैद्य अतुल काळे सर. गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ आयुर्वेदामध्ये ते काम करतायत. आपण त्यांच्याशीच संवाद साधूयात. वैद्य अतुल काळे सर, नमस्कार. नमस्कार सर. आता मी म्हणलं तसं हा आपला पहिलाच भाग आहे आणि त्वचा रोगाबद्दल तुमच्याकडनं माहिती मिळणार हे आम्हाला शीर्षकावरनं तरी कळलंय. तर आता मला आधी सांगा की त्वचेबद्दल आयुर्वेदात आधी काय सांगितलंय याची माहिती द्या ना. तर त्वचा हा अतिशय महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरात असतो. ह्या अवयवाने जवळजवळ 18 स्क्वेअर फीट एवढं आपल्या शरीराला व्यापलेलं असतं. म्हणजे 18, आपण जर त्वचा काढली तर 18 स्क्वेअर फीट भरेल. अर्थात ती प्रत्येकाच्या सरफेस एरियानुसार भिन्न भिन्न असू शकते. बरोबर. आयुर्वेदात त्वचेबद्दल काय दिलंय तर आयुर्वेदामध्ये 7 धातू दिलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्यापैकी तिसरा धातू जो आहे तो मांस, त्याचा उपधातू हा त्वचा म्हणून सांगितलेला आहे. हीच त्वचा रसाचं स्थान म्हणून पण सांगितलेली आहे. आणि भ्राजक पित्त जे तुमच्या शरीराला वर्ण देतं, कांती देतं, याचं स्थान सुद्धा त्वचा म्हणून सांगितलेलं आहे. गर्भाशयामध्ये वाढत असताना आणि साधारण पहिले ते 7 महिने जे असतात तेव्हा धातूंची उत्पत्ती होत असते आणि तिसऱ्या महिन्यामध्ये मांसधातूची उत्पत्ती होत असते. आणि मांसधातू उत्पन्न झाल्यानंतर जशी दुधावर साय येते ना, तशा पद्धतीने मांसावर त्वचा हळूहळू यायला लागते आणि ती पूर्ण शरीराला कव्हर करत असते, असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. अच्छा. मग आता या अशा त्वचेला एखादी समस्या निर्माण होते किंवा एखादा रोग निर्माण होतो, त्याला त्वचा रोग असं आम्ही म्हणू शकू. पण आयुर्वेदात त्वचा रोगाबद्दल काय सांगितलंय? आयुर्वेदामध्ये कुष्ठरोगाचे अंडर त्वचा रोग गणले आहेत. म्हणजे तुम्ही कुष्ठरोग म्हणजे लेप्रसी घेऊ नका. तर कुठलाही त्वचा रोग असू दे त्याला आम्ही कुष्ठ म्हणतो. आणि साधारण आमचा जो आप्तग्रंथ आहे चरक संहिता, याच्यामध्ये त्वचा रोगाबद्दल समग्र वर्णन आढळतं ते कुष्ठाच्या अंडर. तर कुष्ठाचा अर्थ आपण आधी समजून घेऊ. कुष्णाती इति कुष्ठम, म्हणजे ज्याच्यामध्ये त्वचा घाण होते, खराब होते, त्याला कुष्ठ म्हणतो. म्हणजे तुमच्या शरीरावर काही त्वचेवर कुठलाही आजार असो, अगदी फोड येऊ देत, चगदळ येऊ देत, नंतर आपण जशा गांध्या येतो त्याला आपण गांधीपित्त म्हणतो, ते येऊ देत, सगळ्याला आम्ही त्वचा रोग असं म्हणतो. आणि या त्वचा रोगाचे प्रकार पण आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. बर, हे प्रकार कुठले आहेत हेही जाणून घ्यायचं आहे आणि अजूनही माहिती घ्यायचीच आहे. पण त्याआधी श्रोते हो, सोरायसिस, एक्झिमा, ॲक्ने किंवा पिंपल अशा अनेक त्वचा रोगांबद्दल तुम्हालाही काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील आणि त्याच्यावरच्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी, पुणे इथे. संपर्क 98 500 39 759, 98 500 39 759, 9850 397959. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी त्वचा रोगाचे प्रकार असा उल्लेख तुम्ही केला, तर आता मग हे प्रकार कुठले आहेत त्वचा रोगाचे? मॉडर्न सायन्सनुसार बघितलं तर त्वचा रोगाचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा ते म्हणजे ॲक्ने व्हल्गॅरिस, सोरियासिस, स्केबीज, ॲटोपिक डर्मॅटायटिस, नंतर कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस, असे बरेच प्रकार मॉडर्न सायन्समध्ये वर्णन केलेले आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये जवळजवळ 18 प्रकार कुष्ठ अध्यायामध्ये चरकांनी सांगितलेले आहेत. अच्छा, बरं. मग त्याच्यापैकी 7 जे प्रकार आहेत ते महाकुष्ठाचे आहेत आणि 11 प्रकार जे आहेत ते क्षुद्रकुष्ठाचे आहेत. अच्छा, मग या दोन्हीमध्ये आता काय फरक आहे? म्हणजे तर महाकुष्ठ हा जो आजार आहे तो बरा व्हायला थोडा जटिल असतो आणि त्रासदायक जास्त असतो. त्या मानाने म्हणजे कम्पॅरेटिव्हली क्षुद्रकुष्ठ एवढा नसतो. आणि बरं होण्यासाठी पण म्हणजे आपण जी चिकित्सा करतो त्या चिकित्सेने सुद्धा बऱ्या होण्याच्या इंटेन्सिटीमध्ये किंवा किती लवकर बरा होतोय, म्हणजे बरा होताना किती त्रास देतोय, लवकर सुटत नाही, बरा व्हायला जटिल आहे की नाही, या पद्धतीवर या दोघांचं आपण एक डिफरन्शिएशन करत असतो. अच्छा, आणि त्यानुसार त्याच्यावरचे उपचार पण वेगवेगळे असतात. त्याच्यानुसार त्यावरचे उपचार वेगवेगळे केले जातात. अच्छा, मग आयुर्वेद आणि दुसरी कुठली पॅथी असेल, शास्त्र असेल, यामध्ये त्वचा रोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याबद्दलही सांगा ना. आयुर्वेद तसं पाहिलं तर मुळापासून चिकित्सा करत असतो. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. दोष ही मूळ संकल्पना आयुर्वेदाची आहे. म्हणजे कुठल्याही आजाराच्या मुळाशी वात, पित्त, कफ हे त्रिदोष असतात आणि बाकीचे पण काही घटक असतात, पण हे त्रिदोष मुळात प्रत्येक आजाराच्या मुळाशी असतात. आणि बाकीच्या सायन्सनुसार जर बघितलं या मॉडर्न सायन्सनुसार बघितलं
तर तुम्ही बघा, फंगल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा ऑटो इम्युन डिसीज म्हणून असा एक प्रकार आहे. असं त्याच्या मुळाशी म्हणजे कुठल्याही त्वचारोगाच्या मुळाशी अशी कारणं दिली जातात. परंतु आयुर्वेद काय बघतं, तर आयुर्वेद असं बघतं की प्रत्येक म्हणजे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, पण त्याच्या मुळाशी काय, हे इन्फेक्शन नेमकं होतं का, तर ते कफ जर वाढला, पित्त जर वाढलं, वात वाढला, तर अशी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. बरोबर. त्यामुळे आम्ही असं व्यवहारामध्ये बघतो की हे दोष जर आपण ॲलिव्हेट केले किंवा दोषांना आपण शरीरातून काढून टाकलं तर असे इन्फेक्शन्स कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. म्हणजे हाच फरक आहे, मुळाचा फरक आहे. आम्ही त्रिदोष संकल्पना मानतो आणि त्रिदोषांची चिकित्सा करतो, त्यामुळे आम्ही मुळाची चिकित्सा करतो. त्यामुळे रुग्ण बरं व्हायला आणि मुळापासून आजार बरा व्हायला फार छान मदत होते. अच्छा, आयुर्वेदाची ही कन्सेप्ट तुम्ही खूप छान समजावून सांगितलीत. याबद्दल अजूनही बोलायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, सोरायसिस, एक्झिमा, ॲक्ने किंवा पिंपल किंवा अशा कुठल्याही त्वचा रोगांबद्दल तुम्हालाही काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा. पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी, पुणे इथे 98 500 39 759 या नंबरवर. 98 500 39 759 9850 39759. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की मग आयुर्वेद आणि इतर शास्त्र यामध्ये त्वचारोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तर सर तुम्ही सांगत होतात की मग आयुर्वेद आणि दुसरी कुठलीही पॅथी असेल याच्यामध्ये त्वचारोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि आयुर्वेद कशा पद्धतीनं काम करतं. तर कुठलीही पॅथी घ्या तर लक्षणांवर चिकित्सा दिली जाते, परंतु आयुर्वेदामध्ये दर्शन स्पर्शन प्रश्न ही परीक्षितार्थ रोगिणम, म्हणजे ह्या 3 परीक्षा आम्ही करत असतो. मग त्याच्यामधून अनुमान करतो की बाबा कोणते दोष वाढलेले आहेत शरीरामध्ये किंवा त्या आजार, पर्टिक्युलर जो आजार आहे त्वचारोग, त्याच्या मुळाशी कोणते दोष आहेत. आणि कधी हे समजून घ्यावं लागतं की प्रत्येक त्वचारोगामध्ये 3ही दोषांचा प्रकोप होत असतो, परंतु कम्पॅरेटिव्हली कोणत्या दोषाचा प्रकोप जास्त आहे त्यानुसार चिकित्सा केली जाते. म्हणजे मुळात काय, तर 3 दोष, त्या 3 दोषांपैकी कोणता दोष महत्त्वाचा जो वाढलेला आहे आणि त्याची लक्षणं कोणती आहेत त्यानुसार आम्ही चिकित्सा देत असतो. तर तसं बघितलं तर कफ जर वाढला असेल त्वचारोगामध्ये तर कंडू म्हणजे खाज जास्त असते, पित्त वाढला असेल तर आग जास्त असते, लाली जास्त असते, आणि जर वात वाढला असेल तर त्वचेवर रुक्षता जास्त असते आणि दुखणं म्हणजे ज्याला शूल आपण म्हणतो ते पण त्वचेमध्ये असू शकतं. अशा पद्धतीने आम्ही त्याचं क्लॅरिफिकेशन करत असतो आणि त्यानुसार चिकित्सा देत असतो. मला वाटतं ही पद्धत जास्त म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखाद्या दोषाचा पूर्ण बाजूनी विचार करून मग त्याच्याबद्दलचं निराकरण हे आयुर्वेदामध्ये जास्त होतं. हो, त्वचारोगामध्ये आपण दोष जाणतोच, पण दोष जाणल्यानंतर दोषांची चिकित्सा ही शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा या पद्धतीने केली जाते. शमन म्हणजे काय, आम्ही औषधं देतो, औषधाने बरा झाला रोग तर ठीकच आहे, परंतु दोष अतिप्रमाणात वाढले असतील त्याला आम्ही एक वाक्य तान्युपस्थित दोषाणाम, म्हणजे ते उपस्थित असतील बाहेर येण्यासाठी, त्याला बाहेर काढायचं असेल तर तान्युपस्थित उपस्थित आहेत ते दोष, मग त्याला पंचकर्म आणि भेषजम, त्याला पंचकर्म करावं लागतं, ते आपण पुढे बघूच. पण हे सांगायचा उद्देश हा की अतिप्रमाणात दोष वाढले असतील तर पंचकर्म आणि कमी प्रमाणात जर दोष असतील तर काही औषधांनी सुद्धा खूप छान फरक पडतो आणि त्वचारोग बरा होताना दिसतो. वा, खूप छान साध्या सोप्या शब्दात तुम्ही हे सगळं आम्हाला समजवत आहे. त्वचारोगांबद्दलची ही माहिती अजूनही घ्यायचीच आहे, पण आजची वेळ संपत आली आहे म्हणून आपण इथंच थांबतोय. श्रोते हो, सोरायसिस, एक्झिमा, ॲक्ने किंवा पिंपल या आणि अशा कुठल्याही त्वचारोगांबद्दल तुम्हालाही काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील आणि आयुर्वेदिक उपचारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर संपर्क करा. पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी, पुणे इथे. संपर्क 98 500 39 759 98 500 39 759 9850 39759. पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी प्रस्तुत त्वचारोग आणि आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य अतुल काळे यांच्यासोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पसायदान आयुर्वेदिक आणि पंचकर्म चिकित्सालय, निगडी, पुणे.